यानंतर अनिल भाऊ गडलिंग हे ॲडव्होकेट विजयजी जामने हे करतील अशी त्यांना विनंती। त्याचप्रमाणे सहस्वागतासाठी मी आमंत्रित थोरात साहेबांचा परिचय सांगायचं झालं तर याआधी बार असोसिएशनचे जे अध्यक्ष होते आपले ॲडव्होकेट जी राहुल जामने, म्हणजे सद्यस्थितीत बार्शी टाकळी आपल्या वार्ड नंबर 3चे जे नगरसेवक आहेत त्यांचे ते लहान भाऊ आणि लहान भावांचे हे पैसे तिकडून भेटावं म्हणून कोर्टाचं सुद्धा पाहिजे, कारण ते सर्व्हिसला आहेत। त्यावेळी गडलिंग साहेबांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला मी सांगतो ते तुम्ही कागद लिहून घ्या, गोळा करा आणि मला आणून द्या, काहीही काळजी करू नका। याला म्हणतात ॲडव्होकेट। नाहीतर आजच्या काळात ॲडव्होकेट असेही आहेत, मी कोणाला वैयक्तिकरित्या म्हणत नाही, मी प्रत्येकांचे विषय करतो की काही लोक माझ्या ऑफिसला या, मला भेटा आणि आपण चर्चा करू, पण त्यापेक्षा मला गडलिंग साहेबांचा स्वभाव थोडा वेगळा वाटला। असो, यानंतर या तालुक्याच्या अध्यक्षपदावर जे बसले असे ॲडव्होकेट संतोषजी गडलिंग साहेब यांना देखील नम्र विनंती करतो यांनी आपलं मार्गदर्शन करावं। अजून लोक मध्ये माझा ऐकलं या बाईला पटलं नाही वाटते, गेली घरी। तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्व महामानवांना वंदन करतो। कार्यक्रमात उपस्थित मंचकावर माझे सहकारी बार्शी टाकळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री MS थोरात साहेब, मंचकावर उपस्थित आपल्या नगराचे माजी नगरसेवक सुरेशजी जामने, आपण सर्व उपस्थित या सत्कारासाठी उपस्थित सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी, नातलग, जेवण आहे का? खरोखर थोरात साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे की आम्हाला असल्या सत्काराची सवय नाही आहे। या ठिकाणी आमचा हा जो सत्काराचा निरोप आला, खरोखर एकदम आनंद झाला की आपलाही सत्कार होऊ शकते, आपलाही काहीतरी म्हणजे समाजामध्ये काहीतरी स्थान आहे थोडंफार। या सत्कारासाठी आयोजन करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी असा सत्कार घडवून आणला। आणि तुम्हा सर्वांचे ज्यांनी आमचं स्वागत केलं, वैयक्तिकरित्या स्वागत केलं, त्या सर्वांचे धन्यवाद। आणि ज्यांनी चुकून ज्यांच्याकडून स्वागत राहून गेलेलं आहे त्यांचेही खूप खूप धन्यवाद, की असं नको व्हायला की माझ्याकडून स्वागतच झालं नाही, माझा फोटो आला नाही। सर्वांचं धन्यवाद। सर्वांना असं आव्हान आहे की ज्याप्रमाणे आम्ही इथं मंचकावर उभा आहोत, इथं आमचा सत्कार होत आहे,
तसंच या बार्शीटाकळी शहरातून बौद्ध समाजाच्या प्रत्येक कुटुंबातून एखाद्या तरी मुलामुलीचा सत्कार झाला पाहिजे असा संकल्प आपला असला पाहिजे. त्यावेळेस खरं कुठंतरी आम्हालाही समाधान वाटेल. आम्ही इथं सत्कार मूर्ती नसू, आम्ही तुमच्यासारख्या कुठंतरी खुर्चीवर बसू आणि तो सत्कार पाहू, अशी आमची इच्छा आहे. बार्शीटाकळीमध्ये सर्व समाजाच्या वतीनं एक संघटन उभं राहू पाहत आहे. या निमित्तानं मग सांगू इच्छितो की एक जे संघटन उभं राहू पाहत आहे त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं. शाळा, आपल्या समाजाची शाळा असली पाहिजे. आपल्या समाजाचं पूर्ण बार्शीटाकळी मिळून एखादं भव्य मंदिर असलं पाहिजे. आपली एखादी बँक असली पाहिजे. यासाठी एक जे संघटन उभं राहू पाहते आहे त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि राहिला हा सत्काराचा कार्यक्रम, आमच्या इथं प्रत्येक वर्षी बार असोसिएशनची निवडणूक होते आणि त्या निवडणुकीमध्ये जे काही बुद्धिजीवी लोक असतात, आमचीच वकील मंडळी, ते प्रत्येकजण जो त्यांना योग्य वाटते की जो सहकार्य करेल, सर्व वकिलांना सहकार्य करेल, सर्व सांभाळून घेईल आणि मीटिंग वगैरे अरेंज करील, जजेस लोकांच्या सोबत सुद्धा चांगली बाजू वकिलांची मांडेल, अशावर भर ठेवून ते लोक आम्हाला निवडून देतात. आणि यापूर्वी माझे सहकारी ॲडव्होकेट राहुलजी जामनिक यांची निवड बार्शीटाकळी वकील संघाच्या अध्यक्षपदी झाली होती आणि आता आमचं सौभाग्य आहे की आम्हाला ते पद लाभलं. सर्वांचे धन्यवाद मानतो. आयोजकांचे खूप खूप आभार की ज्यांनी हा कार्यक्रम अरेंज केला. तुम्हा सर्व लोकांचे खूप खूप धन्यवाद मानून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद गडलिंग साहेब. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो विजूभाऊ जामनिक यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. किती वाजले?